अभिनेते नाना पाटेकर। नाना नमस्कार। बातमी अत्यंत दुःखदायक की आपल्यापर्यंत पोहोचली असेल। आपली श्रद्धांजली आर पाटलांना। खूप छान मित्र होता माझा आबा, खूपच छान मित्र होता। म्हणजे मला मी म्हणत होतो की मला काही रिॲक्शन द्यायची नाही, काय बोलायचं। खरं छान मित्र गेल्यानंतर म्हणजे सकाळी सुप्रियानी काहीतरी सांगितलं होतं, नाही तब्येत छान आहे, आणि आता दुपारी ही बातमी कळते म्हटल्यानंतर काय बोलायचं। म्हणजे हा एकमेव माणूस होता की जो कधीही राजकारणी म्हणून माझ्या कधी डोक्यातच नव्हता। त्याने कुठलाही कार्यक्रम, नाना असा कार्यक्रम घेतलाय याल का म्हणून कधी विचारायचंच नाही। नाना इथे घेतलेला आहे, तुम्ही यायलाच पाहिजे। मला कधी नाही म्हणता नाही आला, आणि आम्ही आबाला कधी नाही म्हणालोही नाही। शेवटच्या आम्ही आता ते कवठे महांकाळला त्यांनी कार्यक्रम घेतला होता, त्यावेळी गेलो होतो। पण हे काही कल्पनाही नव्हती इतका आबा आजारी असेल। म्हणजे हेच अजून ते डोक्यात बसायला थोडा वेळ लागेल की आबा नाहीये। कुठलीही गोष्ट आबाला सांगितली की आबा नाही, हे अमुक अमुक आहे, आनंदच्या संदर्भात असेल, एरवी दुसरी कुठलीही आबा हे असं कसं पोलिसांच्या संदर्भात सांगितलं तरी नाना नाही करतो। फक्त काही गोष्टी एकदम करून चालणार नाही, सगळ्यांचं मला हे घ्यावं लागणार। पण कुठल्याही गोष्टीला आबा नाही म्हणाला नाही कधी। खरं म्हणजे राजकारणी म्हणून तो एक निष्कलंक असतात माणसं, काही ज्यांना कधीच कुठलंच त्यांच्यावर हे नाहीये। पण इतका भाबडा होता, कधीतरी चुकून एखादं वाक्य बोलून गेला होता, त्याची त्याला फार मोठी सजा झाली होती। पण खूप भाबडा माणूस आणि खूप प्रामाणिक, अतिशय प्रामाणिक माणूस। खूप वाईट वाटलं, काय बोलणार अजून। खरे नाना, भाबडा ह्याच्याच बरोबर जो एक शब्द आहे तो अतिशय साधा सरळ। म्हणजे मला असं आठवतं की आमच्याकडे जेव्हा जेव्हा आर आबांबाबत काही बातमी यायची तर ते सुट्टीमध्ये गावाला गेले की त्यांच्या शेतात जाऊन काम करायचे, बाईकवरून फिरायचे। हा साधे सच्चापणाबाबत आपल्या तुमचा काही तशा आठवणी असतील आर आबांबाबत? आबा हा माझ्याकडे अगदी म्हणजे गृहमंत्री असताना सुद्धा कुठलाही प्रोटोकॉल न पाहता गप्प साध्या गाडीतून एकटाच माझ्याकडे आलेला कित्येक वेळ। घरी आम्ही आपला गप्पा मारत बसलेला असायचो। मग पुण्याला, अंधेरीला कायम नाही। म्हणजे फक्त आम्हाला मी म्हटलं होतं की आबा आता गोव्यामध्ये घर झालंय, एक दिवस तुला जमेल तेव्हा बघ तू, आपण जरा आपल्या घरी मग बसू, मग तुला काय जेवण करून घालू ते सांग मला। नाही नक्की येतो, नाना नक्की येतो। कमाल वाटतंय। पण ही अशी छान मंडळी गेल्यानंतर खूप त्रास होतो, खूप त्रास होतो, खूप त्रास होतो। पण आबाकडे कधी मी कुठे राजकीय दृष्ट्या नाही, कुठल्या गोष्टीसाठी असं कधीच काही सांगितलेलं नाही। एक निखळ मित्र, छान सुंदर, खूप छान। अगदी नाना, सगळ्यांचंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे, की राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आबांच्या जाण्यानं। तुम्ही झी24 तासशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत, खूप खूप धन्यवाद। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।